मराठ्यांचं भगवं वादळ शिवरायांच्या जन्मभूमीत शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आंदोलक मुंबईकडे कूच करणार, तर उद्यापासून आझाद मैदानात उपोषण सुरू करणार। मनोज जरांगेंना मुंबईमधील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी, 5000 कार्यकर्ते आणि 5 वाहनांनाच उभा। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सक्रिय राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपूरमध्ये तातडीची बैठक। आरक्षण वाचवण्यासाठी बैठकीमध्ये रणनीती ठरणार असल्याची माहिती। विरारमध्ये गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी इमारत दुर्घटना, चिमुकलीसह 15 जणांचा मृत्यू। पहिल्याच दिवसाला चिमुकलीच्या मृत्यू झाल्यामुळे हळहळ। विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता। नाशिकमध्येही उद्यापर्यंत पावसाचा येलो अलर्ट। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचं थैमान, वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन, मृतांची संख्या 41 वर। 24 तासात 380 मिलीमीटरहून अधिक पाऊस। दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप, गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी। ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर अथर्व शीर्ष पठण, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह 35,000 महिलांचा सहभाग।